मित्रांनो, आपली 3 भागांची एक प्रवास मालिका सुरू आहे. त्यातील हा तिसरा आणि शेवटचा भाग. पहिल्या भागात आपण रायगड रोपवेची संपूर्ण माहिती बघितली. दुसऱ्या भागात आपण जाणून घेतला किल्ले रायगडाचा इतिहास. आता तिसऱ्या भागात आपण राजमाता जिजाऊंच्या समाधीला भेट देणार आहोत. सोबतच भटकणार आहोत माझ्या आवडत्या ताम्हिणी घाटात. चला तर मग भटकायला. नमस्कार, मी भटक्या ऋषी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. काल मी जिथे होतो अजून तिथंच आहे आणि आज दुसऱ्या दिवशी आपण पुण्यासाठी परत निघतोय. तसा आमचा वेळ बराच वाया गेला या सहलीत. पण आता कसं आहे, ग्रुप ट्रिप म्हटलं ना, काही वेळ मागं पुढे होतोच. आमचे दिवस मागं पुढे झाले. असो, चला. माझ्या ग्रुपला माहित नाही की मी इथं एकटा चालूय खायला. तुम्ही पण नका सांगू कुणाला. आता काल आपण बघत होतो ना, तरी तसा ढगांचा किंवा धुक्याचा एक थर दिसत होता. पण आज तसं नाही, आज पूर्ण धुकच दिसतंय. मी इतक्या वेळेचं इकडे बघून शूट करत होतो, पण तोपर्यंत मागच जे काही बदललंय. मित्रांनो, परतीचा प्रवास सुरू झालाय. रायगडचं जे पायथ्याचं गाव आहे पाचाड, तिथं राजमाता जिजाऊंची समाधी आहे. त्याचं दर्शन घ्यायला आता आम्ही इथे आलो. गेट मधून आत थोडस चालत गेलं की आपल्याला जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घडतं. आज इथे भरपूर गर्दी होती. वेगवेगळ्या फुलांनी जिजाऊंची समाधी सजवली होती. त्यांच्या पुतळ्याला एक मोठा हार घातला होता, सजावट केली होती. यामागचं कारणही तसंच होतं. आजची तारीख म्हणजेच 17 जून. 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि शिवराज्याभिषेकानंतर काही दिवसांतच म्हणजे 17 जून 1674 ला जिजाऊंनी देह ठेवला. जणू काही त्यांच्या आयुष्याचं स्वराज्य हेच एकमेव ध्येय असावं. जिजाबाईंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी निजामशाहीतले प्रबळ सरदार लखुजीराव जाधव यांच्या पोटी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. निजामशाही आणि आदिलशाही सुलतानाचे जहागीरदार शहाजी भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या राजकारणात आणि युद्धकलेत पारंगत होत्या. विलक्षण बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीने त्यांनी शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्य स्थापनेचे बीज रुजवले. स्वराज्य स्थापनेचे त्यांचे स्वप्न पूर्णत्वाला आलेले त्यांनी पाहिले. त्यांना आजही राजमाता म्हणून ओळखले जाते. जिजाबाईंच्या वंदनीय स्मृतीप्रित्यर्थ हे स्मारक बांधले गेले. येथे दगडी चौथऱ्यावर बांधलेली समाधी व वृंदावन आहे. जिजाऊंनी फक्त शिवरायांना जन्म दिला नाही, तर त्यांनी स्वातंत्र्याला जन्म दिला, स्वराज्याला जन्म दिला, अन्यायाविरुद्ध उठणाऱ्या आवाजाला जन्म दिला. एका अशा राष्ट्राला जन्म दिला जिथे गुलाम नाही तर क्रांतिकारी जन्माला आले, ज्यांनी एक होऊन स्वराज्यावर भगवा फडकवला. अशा या राजमातेला, राष्ट्रमातेला मानाचा मुजरा. तर राजमाता जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेऊन आता मी पुढे निघतोय. रस्त्यातच आम्ही थोडस थांबलो होतो. हा आपला काळा हत्ती ज्याच्यावर आपण बसून आलो. तर काही चेहऱ्यांची ओळख करून घ्यायची अजून बाकी होती, तर ती आता करून घेऊ. हाय, मी विराज, न्यूज 1 चॅनलचा रिपोर्टर. आता आम्ही रायगडला आलेलो आहोत आणि ऋषी आमचा ब्लॉगर, आमचा मित्र आमच्या बरोबर आहे. कालपासून आम्ही खूप एन्जॉय केलाय. अशीच आमच्या बरोबर जोडत राहा. आमच्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढवा आणि आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त बघा. येऊन एकदम आनंद वाटतोय. हिरवगार कोकण आहे आणि कोकणात आल्यानंतर ना शहरात राहणारी माणसं आहेत. आम्ही आमचा ट्रेस दूर होतो. इथं आल्यावर आमचा सगळा त्रास संपून जातो. तुम्ही बघत असाल आम्ही खूप एन्जॉय मध्ये. आणि ही गाडी घेऊन आलेले आमचे रोशन देशमुख. आता तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा. रोशन, तर हे आमचे ड्रायव्हर नाही, आमचे मित्र. हा, आता मित्र आहेत काय, ड्रायव्हर म्हणा काय, हे असे आता अपशब्द वापरू नाही शकत, पण आता आले होते अपशब्द. आम्ही फिरायला आलोय आणि मित्र म्हणले की हे चालतं अपशब्द. हे येऊन तर खूप मजा केली आम्ही, एवढा एन्जॉय केला विचारूच नका. आता हे असे कार्टे आहेत जे मध्ये येऊन आता आले परत. एन्जॉय केलंय, पण हे तोंडावर का दिसत नाहीये? बघा माझ्या तोंडावर दिसतोय माझा एन्जॉय. आता दिसला तुम्हाला? झालं सौरभ तुमचं समाधान? जे आम्ही पुण्यात राहून काम करतो दिवसभर म्हणा किंवा हे बाकी सगळं दूर करण्यासाठी आम्ही इथं आलोय, एन्जॉय केला. आता एक मस्त फ्रेश झालंय. आता आम्ही 4-6 महिने आरामात मस्त पैकी काढू शकतो. तेजश्री बडगुजर. तेजश्री, आणि सगळं प्लॅनिंग तुझंच होतं ना? हो. जसं ठरलं तसं घडलं असं वाटलं का? घडलं असं नाही. हे 4 माकडांना घेऊन जायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. 4 पण नाही, 5 का 6 आहेत. मी पण नाही. तू पण. एकाला तास लागतो आवरायला. एकाचं काय नमुने. थांबता नाकेनं वाढत. इथपर्यंत सगळं ठीक चाललं होतं, पण त्यानंतर जे घडलं. पुला देशपांडे, टॉम क्रूज, त्याची ब्लॉगिंग करायचं होतं त्याला.
यामुळे मराठीतील एका जुन्या गीताची मला आठवण झाली, कशी नशिबानं थट्टा आज मांडली. त्यानंतर आम्ही जाऊ लागलो तामिनी घाटाच्या दिशेने. सोबतच पावसाचीही साथ मिळाली. मित्रांनो, आता आपण थांबलेलो आहोत तामिनी घाटामध्ये आणि तामिनी घाटाचं सौंदर्य पुन्हा एकदा इथे फुलताना दिसतंय. खरंच खूप मस्त वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच पावसाळा सुरू झालेला, त्यामुळे पुन्हा एकदा सर्व तामिनीचं वातावरण हे हिरवगार होताना दिसतंय. जास्त पाऊस नाही झाला म्हणून पाणी आलं नाही इथं. अरे जंगलातले माकडं बाहेर आले रे. दगडांवरून ना अशा पाण्याच्या छोट्या छोट्या धारा वाहताना दिसत आहेत. आता पाऊस खूप कमी झालेला आहे, त्यामुळे कुठे जास्त पाणी दिसणार नाही. पण जसं आता पाऊस वाढेल तसं इथं देखील छोटे छोटे धबधबे आपल्याला दिसतील. हे सगळे तर गेले वर. जायचं का? चला बघू. वर आलेलोय, खाली दगडगोटे आणि त्याच्यावरती दगडगोटेच फोटो काढतायत. यानंतरचा आमचा तामिनी घाटातला प्रवास मन प्रसन्न करणारा होता. एवढ्यातच पावसाळा सुरू झालेला. सर्वत्र ढगांचं वातावरण, थंड हवा सुटलेली, सोबतच आधेमध्ये बरसणाऱ्या पावसाच्या हलक्याशा सरी, रस्त्यातच धुक्याने वेढलेल्या डोंगरांचंही दर्शन होत होतं. वा, वातावरण असावं तर असं. घाटातच आणखी एका ठिकाणी मी थांबलोय. माहित नाही यांना काय दिसलंय. जांभूळ. जांभळासाठी युटर्न मारून परत आलो. जांभळे आहेत का? करवंद आहेत. जांभळे. या चेहऱ्याला निरखून बघा. रोशन भाऊंचा हा तोच चेहरा जो परवा तामिनी घाट उजेडात बघता आला नाही म्हणून नाराज होता. आज मात्र परतीच्या प्रवासात त्याचं स्वप्न पूर्ण झालं. इतकंच काय, तर या घाटात त्याने जांभूळ आणि करवंदाचा देखील शोध लावला. ही गोड आठवणही लक्षात ठेवण्यासारखीच आहे. माझ्याला मुंग्या येतात बघून का. आता मी खाल्ल्याला गोड लागलो. आतमध्ये एकदम कलर असा असतो ना, असा हे सगळ्यात जास्त गोड असतो. यासारखा नादच नाही. हे बघा काय मिळालं. मग आम्ही या प्रवासातील शेवटचं जेवण केलं. एक प्रकारे ह्या रायगड दौऱ्याला दिलेला हा पूर्णविरामच. ह्या प्रवासात काय काय नाही मिळालं. निसर्गाशी एकरूप होण्याची संधी मिळाली. आयुष्यात पहिल्यांदा रायगड बघितला. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंच्या समाधीवर डोकं टेकवल्याचं समाधान मिळालं. परतताना माझ्या आवडत्या तामिनी घाटाचं सौंदर्य पाहायला मिळालं. बरे वाईट सगळेच अनुभव मिळाले. मित्रांच्या मस्तीने त्यात नवे रंग भरले. आता हेच आठवणींचं गाठोडं सोबत घेऊन आम्ही आपापल्या वाटेवर निघून जाऊ. एका प्रवासात यापेक्षा अधिक ते काय हवं, जिथं निसर्गाची वाटही असेल आणि इतिहासाची साथही असेल. तर प्रवास आता शेवटच्या टप्प्यात आलाय. इथेच आम्ही जेवण केलंय आणि इथून आता थेट जात आहोत पुण्याला. तर आपण आता इथेच थांबूयात.